सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि निकिता रेडी होते. खूप सारं वॅसलीन आणि सगळं सनस्क्रीन लावून रेडी झाली. आणि आज बघू शकता निकिताचे कपडे कसे आहेत ते. हे माझं टी शर्ट आहे, हे मी आज घातलेले. सो लेट्स सी कसं वाटतंय ते तिला आणि कसे छान छान फोटोज. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही आता चाललो आहोत गुलमर्गला. सो बघूया गुलमर्गचा कसा प्लॅन आहे. आता जाणार, थोडाफार नाश्ता करणार आणि मग तिथून डायरेक्ट गुलमर्ग. कसं वाटतंय? कोहरा ही कोहरा. नाश्त्यामध्ये आहे पुरी, भाजी, ब्रेड, अंडी. चलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. फायनली आम्ही गाडीत बसलेलो, आता निघालो आहे गुलमर्गला निघालो आहोत. अंकिता बघा बिचारी, खूप थंडी वाजते म्हणून ग्लोव्ज वगैरे घालून. 60 किलोमीटर. कितना टाइम लगेगा हमें? 1.5 घंटा. तर मित्रांनो, आमच्या हॉटेलपासून गुलमर्ग हे 60 किलोमीटरवर आहे. आज मंडे असल्या कारणाने थोडीशी ट्रॅफिक आम्हाला लागली. संडे होतो त्यामुळे पटापट गेलो. पोस्ट आला इकडे. आम्ही 50 रुपये भरले. कितना लिया? 75. तर मित्रांनो, अजून आपल्याला 2 किलोमीटर वरती जायचं आहे. हिलवर चालू आहे. फुल ऑन वळणाचा रस्ता आहे. म्हणजे आम्ही कोकणातली निकिताला थोडंसं असं. ॲक्च्युली आपण कोकणात जातो, जे कोकणात राहतात लोक त्यांना माहिती आहे वळणावळणाचे रस्ते. वळणावळणाचे रस्ते आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, पण तरीसुद्धा इथला फील काहीतरी वेगळा आहे आणि कोकणातला फील वेगळा आहे. सो मी कोकणाला ह्यासोबत कम्पेअर नाही करणार, तरीसुद्धा मला हे कोकणासारखं वाटतंय थोडंसं. पण कोकणात आपला बर्फ पडत नाही, त्याच्यामुळे इकडे थोडंसं नाविन्य वाटतं. तर मित्रांनो, फायनली आम्ही गुलमर्गला पोहोचलेलो आहोत. असं वाटतंय थंडी आहे. इथला हा असा जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही आलात तर तुम्हाला पार्किंगने इथे सोडलं जातं. इकडे सगळ्या तुमच्या गाड्यांची वगैरे पार्किंग असते. आणि आपल्याला जायचं ह्या दिशेने. यांना खूपच थंडी वाजते, बिचाऱ्या रेडी झालेत बघा. मोन्यू 2 जॅकेट घेऊन आली. एक जॅकेट आणि एक घालून आलेत. तर आपण इथून सध्या बेसिक एक गोष्ट आहे, इन्फॉर्मेशन ती घेऊया. इथून आहे गुलमर्ग गंडोला 1.2 किलोमीटर. त्याच्यानंतर महाराणी मंदिर आहे. सो इथून एंट्री आहे गंडोला रोपवे. तर मित्रांनो, मेन गेटवर इथेच आम्हाला ड्रायव्हरने सोडलं आणि इथून चालत जवळजवळ मला वाटतं 10 मिनिटं तरी डिस्टन्स आहे गंडोला. तिथून चालू होतं तिथपर्यंत. वेलकम टू गंडोला. फायनली गुलमर्ग गंडोला राईडच्या ऑफिसला मी पोहोचलेलो आहोत. निकिता खूपच एक्साइटेड आहे. नेम सर. ओके, थँक्यू सर. फायनली वी आर इन द गंडोला राईड. फटाफट उतरायचा. शॉर्ट घेतला. हो चल उतर. अरे उतर काय नाही ते.
कंप्लीट करून आम्ही चाललो आहोत फेज 1. हा होता फेज 1. आणि जर तुम्हाला थोडे एक्स्ट्रा पैसे तुम्ही खर्च करू शकत असाल तर फेज 2ला पण जाऊ शकता. आय गेस मला वाटतं तिथपर्यंत तिथे जातं. तो आम्ही इकडे पोचलो आहोत. इकडे निकिता वगैरे रेडी होत आहेत. हे काय एवढं बांधून, निकिताला खूपच थंडी वाजते, बिचारी मायनसमध्ये राहिली असं वाटतं. आम्ही आता फेज 1ला आलेलो आणि तुम्हाला जर फेज 2 करायचं असेल तर हे तुम्हाला फेज 2 तिथे ड्रॉप करा. सो आम्ही ज्या टाईमला आलेलो आहोत त्यावेळी काही बर्फ वगैरे नाही आहे. सो आम्ही म्हणालो उगाच फेज 2ला जाऊन काही अर्थ नाही. सो आम्ही फेज 1मध्येच मजा करणार आहोत. मी रेडी आहे, चला. तर मित्रांनो फायनली थोडा थोडा स्नो पडतोय, थोडा थोडा दिसतोय. कॅमेरा दिसेल की नाही माहित नाही. लगता है बर्फ गिर रही है. चला, हे दिसतोय ना स्नो. मित्रांनो स्नो येतो का कॅमेरामध्ये? कॅमेरात नाही दिसत आहे पण स्नो होतोय. बघू. आज भाई आपल्यासोबत 2 नवीन ब्लॉगर आलेले आहेत. एक अँकी आणि स्वीटी ताई. यांनी वेळ घेतली आहे. हिची वेळ झालेली आहे. चकना रेडी आहे. चकना रेडी आहे. तोड ड्रायफ्रूटचे लाडू जे आम्ही मुंबईवरून बनवून घेऊन आलो. मित्रांनो इथे खूप थंडी आहे. तर जेव्हा इकडे स्नो असतो तेव्हा इकडे काय काय गेम्स वगैरे असतात. सध्या इकडे काय नाही आहे. तुम्ही फक्त फिरू शकता, खाऊ शकता, थंडी एन्जॉय करू शकता. फील इतका जबरदस्त आहे की आहा. काय खायचंय? थँक्यू. त्यासाठी घेऊन आलो मी मोमोज आणि आम्ही खातोय कॉर्न्स. खूप थंडी आहे. नाक सगळं लाल लाल झालेलं आहे पण फील खूपच भारी आहे. सो सगळ्यांनी हे ट्राय करायला नक्की इकडे या. फोटोबाजी करते. कसं वाटतंय? म्हणजे शांत, पीसफुल. तिची झाडं वेगळी आहेत आपल्या महाराष्ट्रापेक्षा, मुंबईपेक्षा. सो मस्त वाटतं असं ड्रॉइंग, स्केचिंग केल्यासारखं. होपफुली मी हे घरी जाऊन असा व्ह्यू ड्रॉ करू शकेन. थंडी जबरदस्त आणि थोडासा एक 1% स्नोफॉल आम्हाला मिळाला इथे. त्याचीच आम्हाला खूप बरं वाटलं. हां, म्हणजे खूपच बरं वाटलं. आनंद झाला त्याचा. पण छान वाटतं. आता आपण चाललोय परत खाली कंडोरी. वरती बघा कसला स्नो पडतोय यार. चल आता या राईड मध्ये आपण बसायचंय. पटकन चल चल चालू मध्ये चल. गाड़ी पे जाएंगे रेस्टोरेंट में खाने के लिए. खाली हो. ठीक है ना.
वाह. कश्मीरी कलनी carnival. शॉल नेम का. It is made by wooden sticks. See, this is front side, this is back side. तर आता आपल्याला हे पश्मिना जे काय असतं ते दाखवत आहे. हे आहे पश्मिना. This is pure pashmina. This is 4,500 starting price, but this is stole. This is not shawl. अच्छा, this is स्टोल. ओढ़नी के स्टोल. जैसे अगर आपको ये 10 years 5 years आप ये यूज करोगे उसके बाद ये फिर से रिप्लेस वापस हो जाता है. तर मित्रांनो हे आहे व्हाईट गोल्ड. काश्मीरचं व्हाईट गोल्ड. आपल्यात सोनं देतात, ह्यांच्यात पश्मिना देतात आणि खरंच ते खूप छान आहे. सुंदर, म्हणजे त्याचा फील जर तुम्ही बघाल माझ्या हातालाच लागतंय. खूप सुंदर आहे. आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही 10 वर्ष 5 वर्ष और एक मैं दिखाता हूँ. कमी होत नाही. ओके, दिस इज फुल फाइन जो अमिताभ बच्चन यूज करता है. अच्छा. से मैं आपको भी फोटो दिखाऊंगा. इस जानवर का नाम जो मैंने बताया ना, मारखोर. मारखोर. ये देखो तर ही शाल आहे ती मारखोर गोट. सर्च करना है. ये देखो इसके बॉल्स कितने. ओ अरे माहिती आहे मला. ये इसके सिंग जो है ना, सिंग ये अपने आप में इतना क्षमता रखता है. ये सांप को मारता है. ये हाथ में नहीं आता ये जानवर. ये देखो ज्यादा पाकिस्तान में पाया जाता है. अब इंडिया जो है ना माउंटेन हिल्स में जैसे लद्दाख है वहाँ पे पाया जाता है. ये आपको कोई नहीं दिखा ऐसा डिटेल से. देखो जी सेम, इसका कोई डाई नहीं है. सेम कलर. या लोकांची मला असं वाटतं ह्याच दुकानात सगळी शॉपिंग होऊन जाईल काश्मीरची. इकडे हे काश्मीरी कार्पेट बनवले जातात. मित्रांनो हे कार्पेट आहेत आणि हे स्क्रॅच प्रूफ आहेत, फायर प्रूफ आहेत आणि खूपच भारी डिझाईन आहेत. हे स्पेशल कार्पेट दाखवतात आम्हाला. यो माय गॉड. ये तो बहुत हेवी प्राइस में रहेगा फिर. सी सिस्टर, आप चारों साइड घूमो. चारों साइड ये 4 कलर आएगा इसमें. एक साइड ऐसा कलर आएगा, दूसरे साइड से जाओगे दूसरा कलर आएगा, इस साइड जाओगे दूसरा कलर आएगा. आप देखो, प्रैक्टिकल करके देखो. इसकी खासियत बुनने के बाद कारीगर को ये डबल नॉट्स लेना पड़ता है कटिंग के लिए. शॉप के लिए ना ऐसे ऐसे कटिंग करके ये डबल नॉट्स लेना. यहाँ से थोड़ा नॉलेज होना चाहिए. नॉलेज लेके जाते हैं. सो ज्यांना ज्यांना हे कार्पेट आवडले असेल त्यांनी ह्या शॉपमध्ये नक्की या आणि हे कार्पेट बाय करा. तुम्हाला ह्याचा फीलच वेगळा येईल. तर मित्रांनो खूपच छान छान आहे सगळं. पण यांची बनवणारी आत्ता मला वाटतं ही लास्ट पिढीच असेल, जे की 70-80 वर्षाची लोक आहेत. ते लोकच हे बनवत आहेत आणि यांची तरुण पिढी आता सगळ्या ट्रॅव्हल्स आणि टुरिझम या गोष्टींकडे जास्त लक्ष देते. आर्टला खूप व्हॅल्यू आहे. सो ज्यांच्याकडे खूप पैसे त्यांनी हे नक्की विकत घ्या आणि ह्यांच्या आर्टला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा. जबरदस्त कारिगरी. मित्रांनो ह्याचा फील काहीतरी वेगळाच. चिकन छान आहे. पनीर पण मस्त आहे. पालक पनीर आहे. आ जाओ आ जाओ आ जाओ. अरे आ जाओ. अरे जल्दी आ जाओ. अरे ठीक है. बिचारा लास्ट. अरे आ जाओ. अरे आ जाओ. बिचारा लपला. नको मारेल मला. अरे आजा. एजाज जी हमें. थैंक यू. क्या क्या डलता है इसमें?
थैंक यू सो मच। अब इतने शर्माते क्यों? पहली बार भाई, किसकी वजह से? तर मित्रांनो, आता जेवण आम्ही आमच्या रूमवर आलो आहोत. सो थंडी खूप आहे. आजच पाऊस पण पडलाय म्हणून थंडी जास्त वाढली कालपेक्षा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.